हातकणंगले पोलीस ठाणे हद्दीतील घडलेल्या अतिशय गंभीर गुन्ह्याच्या दोषारोपपत्रावर सकल मराठा समाज व सकल हिंदू समाजाने गंभीर आक्षेप घेत निपक्ष तपासाची मागणी केली आहे। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत तपासात अनेक कायदेशीर त्रुटी राहिल्याचा आरोप करण्यात आला। काही महिन्यापूर्वी फुलाची शिरोली येथे एका तरुणाने मराठा समाजाच्या मुलीशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती। याबाबत हातकणंगले पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पण या तपासाबाबत पोलिसांच्या भूमिकेवर बोट ठेवत सकल मराठा समाज व हिंदू सकल समाजाच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेत तपासातील विविध त्रुटींचाही उल्लेख करण्यात आला। त्यामध्ये महिला पंचाच्या अनुपस्थित तपास प्रक्रिया, लॉज व्यवस्थापक व कर्मचाऱ्याची ओळख, परेड न घेणे, पीडितेच्या नातेवाईकाच्या जबाबातील महत्त्वाचे मुद्दे नोंदवले नसल्याचा आरोप, डिजिटल पुरावे जतन करण्याऐवजी संबंधित सोशल मीडिया खाते बंद करण्याची कारवाई, तसेच कॉल डिटेल्स आणि व्यापक कटाच्या अनुषंगाने सखोल तपास न झाल्याचा दावा करण्यात आला। या सर्व बाबींमुळे आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेत लाभ होऊ शकतो असा आरोप करत प्रकरणाचा निपक्ष आणि सर्वकष फेरतपास करण्यात यावा, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी केली। आज हातकणंगलेमध्ये जी दुर्दैवी घटना हिंदू महिलांच्या बाबतीत घडली, त्या घटनेमध्ये तपास यंत्रणेच्या माध्यमातून जे आरोपीच्या मोबाईलमधून जो डाटा रिकव्हर केला, जे चॅट रिकव्हर केले, त्याच्यामध्ये असं स्पष्ट त्या आरोपींचं इतर त्याच्या सहकाऱ्यांबरोबरचं बोलणं, त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की मराठे की एक बाई छोडणे की नाही, म्हणजे मराठा समाजातला हिंदू धर्मातल्या महिलांविषयी जे हे भूमिका आणि वाक्य त्या ठिकाणी या आरोपींच्या मोबाईलमधून पोलिसांनी रिकव्हर केले, वास्तविक हे समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वाक्य, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारं वाक्य पोलिसांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलंय की काय अशी भावना सध्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे। वास्तविक पाहता भारतीय न्याय संहितेच्या मध्ये एक सेक्शन 299/196 हे या ठिकाणी या केसमध्ये लागायला पाहिलं होतं आणि जवळजवळ 10-12 त्रुटी या तपास यंत्रणेमध्ये आढळल्यामुळे या ठिकाणी SP साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांना भेटून आम्ही हे निदर्शनास आणून देणार आहोत आणि कुठेतरी आरोपींना सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हा तपास कुठेतरी एक लूपहॉल त्याच्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि हा होऊ नये, त्या आरोपींना शिक्षा व्हावी या दृष्टिकोनातून आजची ही पत्रकार परिषद आम्ही घेतली।